भंडाऱ्याच्या लाखांदूर शहरात काल मंगळवारी रात्री मृत्यूने अक्षरशः धुमाकूळ घातला। लाखांदुरातील शिवाजी टी पॉइंट परिसरात अज्ञात पिकअप वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक जागीच गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे। या दुर्घटनेत महादेव केशव मेश्राम वय 62 वर्ष राहणार लाखांदूर यांचा दुर्दैवी अंत झाला। ते शिवाजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते। शिक्षण क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या एका आदर्श शिक्षकाचा असा अंत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। सविस्तर वृत्त असे की महादेव मेश्राम हे सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीने लाखांदूर गावाकडे निघाले होते। त्याचवेळी चपराड लाखांदूर मार्गावरून मृत्यू घेऊन धावणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेचा जोर इतका भीषण होता की मेश्राम हे थेट सिमेंट रस्त्यावर आदळले। त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले। अपघात केल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। मदतीला धावण्याऐवजी पिकअप चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले। नागरिकांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी अवस्थेतील मेश्राम यांना तातडीने लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले। ही बातमी कळताच रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला। शिक्षक, माजी विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने जमले। निष्काळजी, बेदरकार वाहन चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी अज्ञात पिकअप वाहनाविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चालकाचा शोध सुरू आहे। मात्र अद्याप आरोपी मोकाटच असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे। आकाश नंदागवळी, भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।